शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मन हेची राम जनी मेघ श्याम देही आत्मा राम पाहे डोळा पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे वाचेसी असावे राम नाम. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना वंदन करते. सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि आत्मारामाच्या निरूपणाला सुरुवात करते. समर्थ असं म्हणतात, माया सच्चिदानंद माया आनंदाचा कंद माया हेची निजबोध शब्दरूपे श्रीराम आत्मा ब्रह्म आणि स्वरूप हेही मायेचेची रूप रूप आणि अरूप सकळ माया श्रीराम. आपण या समासाच्या अगदी सुरुवातीला सद्गुरूंचे स्तवन करताना पाहिलं होतं. शिष्य त्यांचं स्तवन करत होता आणि त्यावेळेला माया सच्चिदानंद आनंदाचा कंद निजबोध हे सगळी त्यांना विशेषणं लावलेली होती. कारण सद्गुरू हे परब्रह्माचं रूप आहेत. सद्गुरू तत्व म्हणजे परब्रह्म तत्व आहे, ते अव्यक्त स्वरूप आहे. सद्गुरू तत्व म्हणून जेव्हा आपण बघतो त्यावेळेला ते अव्यक्त स्वरूपात असतं, तत्व स्वरूपात असतं, ते परब्रह्म स्वरूपातच असतं. पण ज्या वेळेला नामरूपधारी सद्गुरू आपल्याला दिसतात, त्यांना काही नाव असतं, त्यांचं काहीतरी वेश असतो किंवा त्यांची शरीरयष्टी असते, असे हे जे सद्गुरू आहेत जे आपल्यासमोर एखादी व्यक्ती म्हणून उभं होत राहतात, त्यावेळेला ते शबलरूप असतं. म्हणजे शबलरूप असलं तरी परब्रह्माचंच रूप आहे, पण निर्गुण निराकार परब्रह्म आम्ही ओळखू शकत नाही, जाणवू शकत नाही, त्याच्याबद्दल काहीच आम्हाला सांगता येत नाही, कारण ते आम्ही कधी पाहिलेलंच नसतं. पण तेच चालतं बोलतं असं परब्रह्म आमच्यासमोर सद्गुरूंच्या स्वरूपात उभं राहतं. ते मात्र व्यक्त स्वरूपामध्ये आम्हाला दिसतं. सद्गुरू तत्व अव्यक्त आहे, पण सद्गुरू नामरूपधारी सद्गुरू हे व्यक्ताचं स्वरूप आहे. म्हणून सद्गुरू हे परब्रह्माचंच रूप आहेत. मग ते व्यक्त असो किंवा अव्यक्त असो तरी ते परब्रह्माचंच रूप आहेत आणि तेच आपल्याला त्या परब्रह्मापर्यंत नेतात. सद्गुरूंच्या चरणाची नेहमी पूजा करावी, सद्गुरू चरण वंदन करावेत असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं. या सद्गुरूंच्या चरणाला डावं उजवं नसतं. एक पाऊल परब्रह्माचं तर एक पाऊल मायेचं असतं. एक पाऊल ज्ञानाचं असतं तर एक भक्तीचं असतं. एक सगुणाचं असतं तर एक निर्गुणाचं असतं आणि एक व्यक्ताचं असतं तर एक अव्यक्ताचं असतं. अशा पद्धतीने ते सद्गुरू चरणाचं वर्णन केलं जातं. शबलत्व धारण करून ते आपल्याला सगुण रूपात दर्शन देतात. हे परब्रह्माचं शबल रूप म्हणजे मूळ माया, हेही आपण बघितलं होतं. इथेही त्यांनी मायेचं वर्णन करताना तीच विशेषणं लावलेली आहेत. कारण माया सत आहे, अनादी आहे, अनंत आहे. त्यामुळे तीच सगळी विशेषणं जी सद्गुरूंना लावलेली आहेत, जे सद्गुरू म्हणजे त्याचं शबलरूप असं आपण म्हणतो, चालते बोलते सद्गुरू हे शबलरूप म्हणतो, ते मायेच्या कक्षामध्ये येतात. पण सद्गुरू तत्व मात्र चिरंजीव अनंत अपार असं असतं.
आता याच्यामध्ये ही जी माया आहे ती सत आहे, म्हणून सच्चिदानंद स्वरूप आहे. ती अनादी आनंद आहे, आनंदाचा कंद आहे आणि आनंद देणारी आहे. तिच्यात चैतन्य शक्तीसुद्धा आहे. ही चैतन्य शक्ती जी परब्रह्मात आहे त्या तीनही शक्ती तिच्यामध्ये आहेत. ह्या सर्व शक्ती तिला परब्रह्माने प्रदान केलेल्या आहेत. या सर्वांचा अनुभव घेण्यासाठी त्रिपुटीची आवश्यकता असते, म्हणजे मायेची आवश्यकता असते. या मायेचा अनुभव घ्यायला त्रिपुटीची गरज आहे. द्वैतातच मायेचा अनुभव येऊ शकतो आणि म्हणून माया ही जर समजावून घ्यायची असेल तर तोपर्यंत द्वैतातच राहावं लागतं. इथे पुन्हा त्याने असं म्हटलं आहे, आत्मा ब्रह्म आणि स्वस्वरूप हे मायेचे रूप. आता आत्मतत्व, ब्रह्म आणि स्वस्वरूप, खरं म्हणजे हे सगळं परब्रह्माचं स्वरूप आहे, पण तरीसुद्धा हे मायेचेच रूप असं अगदी चकार लावून त्यांनी सांगितलेलं आहे. मायेचेची रूप म्हणजे तेही काय प्रकार आहे तोही बघायला हवा. आत्मा, ब्रह्म आणि स्वरूप, इथे या सगळ्या अध्यात्मामधल्या वेगवेगळ्या संकल्पना व्यक्त करण्यासाठी वापरले गेलेले शब्द आहेत. आत्मा, ब्रह्म, स्वस्वरूप हे वारंवार आपल्याला येतात. ते मूळ स्वरूपाचा निर्देश करणारे शब्द आहेत. हे शब्द मायेमध्ये येतात. त्या शब्दांचा आम्ही बोलण्यासाठी, स्पष्टीकरणासाठी उपयोग करत असलो तरी ते शब्द म्हणजे मूळ परब्रह्म वस्तू नव्हे. शब्दांनी अर्थ व्यक्त होतो, शब्द अव्यक्तच असतो. कारण शब्द म्हणजे फक्त वारा असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आपण बोलतो ते शब्द कुठे पकडून ठेवता येतात, त्याचा अर्थ पकडून ठेवता येतो, तो लिहून घेता येतो, पण बाहेर पडलेले शब्द धरून ठेवता येत नाहीत. त्यामुळे शब्द हे उच्चारले गेले की ते अव्यक्तच होऊन जातात, पण शब्दाचा अर्थ मात्र व्यक्त होत असतो. रूप आणि अरूप ही सुद्धा दोन्ही मायेचीच रूप आहेत. म्हणजे आता इथे आत्मा, आत्मा हा शब्द जर आपण घेतला तर तो परब्रह्म आणि आत्मा हे एकच आहेत असं आपण मागच्या वेळेला म्हटलं होतं. ते परब्रह्मतत्व आणि आत्मतत्व तूच आहेस हाच बोध इथे करून द्यायचा आहे. पण आत्मा हा शब्द जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, विश्वात्मा अशा पद्धतीने वापरला जातो. ज्या वेळेला आत्मा हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ कोणता आहे, तर त्या ओवीचा मागचा पुढचा संदर्भ काय आहे हे लक्षात घेऊन आत्मा या शब्दाचा अर्थ काढायचा असतो. मग तो जीवात्मा आहे का, शिवात्मा आहे का, परमात्मा आहे वगैरे. ब्रह्म म्हटल्यानंतर ब्रह्म म्हणजे परब्रह्मच आहे हे निश्चित आहे, पण ब्रह्म म्हटल्यावर ते सोपाधिक आहे का, कसं आहे, शबल आहे, हे सुद्धा बघावं लागतं. आत्मा म्हणजे अंतरात्मा आहे का हेही बघायला लागतं. ब्रह्म म्हटल्यानंतर ते मायेसहित आहे का मायाविरहित शबल नसून ते शुद्ध स्वरूपातलं आहे याचाही विचार करावा लागतो. तसंच स्वस्वरूप म्हणजे आपले रूप, आपलं स्वतःचं स्वरूप, ते म्हणजे आत्माच आहे ना, ते म्हणजे परब्रह्मस्वरूपच आहे ना. पण हे जोपर्यंत आम्ही शब्दातनं व्यक्त करत असतो, जोपर्यंत त्याचा काहीही अनुभव आलेला नसतो, फक्त शाब्दिक पातळीवरती ज्ञान झालेलं असतं, त्यावेळेला हे सर्व मायेतच येतं असं समर्थांनी सांगितलं आहे. मग आत्मा, ब्रह्म आणि स्वस्वरूप हे मायेचे रूप सांगितलं, याचा अर्थ परब्रह्मसुद्धा मायाच आहे असं म्हणून चालत नाही. त्या त्या ओळीचा त्या त्या ठिकाणचा अर्थ बघावा लागतो. त्याप्रमाणे आपण हा अर्थ बघितलेला आहे. असो, जीव शिव ईश्वर ही पुढची ओवी आहे. जीव शिव आणि ईश्वर हा ही मायेचाच विस्तार, विश्वरूप विश्वंभर अवघी माया श्रीराम. जीव शिव ईश्वर, आता जीव म्हणजे सुद्धा ब्रह्मच आहे, शिव म्हणजे सुद्धा ब्रह्मच आहे, ईश्वर परब्रह्म तेही परब्रह्मच आहे. पण समर्थ म्हणतात जीव शिव ईश्वर हाही मायेचाच विस्तार. देहाला धारण करणारा, मायापाशांनी बद्ध असलेला त्याला आम्ही जीव म्हणतो, जीवात्मा. आत्मा शब्द आहेच कॉमन, शिवात्मा, परमात्मा हे आत्मा शब्द आहे, पण तो कसा आहे तर तो
मायापाशांनी बद्ध असणारा जो आहे त्याला आम्ही जीवात्मा असं म्हणतो किंवा जीव असं म्हणतो. तर विश्वाला जो धारण करतो, पूर्ण विश्वाला जो धारण करतो, त्याच्यावर जो ईशन करतो, त्याच्यावर जो सत्ता गाजवतो, तो ईश्वर किंवा शिव, त्यालाच विश्वंभरसुद्धा म्हणतात. पण हे सगळं मायेच्याच कक्षात येतं, कारण ब्रह्मा विष्णू महेश उत्पत्ती स्थिती लय करण्याची शक्ती ज्यांच्यात आहे तेही मायेच्याच कक्षेत येतं. म्हणजे शक्ती जिथे जिथे आहे ती मायेच्या स्वरूपात येते. मग ब्रह्मा विष्णू महेशाची शक्ती असू दे, ईशन करण्याला ईश्वराची शक्ती असू दे, शिव जो आहे त्याची शक्ती असू दे, ह्या सगळ्याची शक्ती जी आहे ती जिथे जिथे आपल्याला दिसते ती मायेच्या कक्षेत येते. पण परब्रह्म त्याहून निराळं आहे. ते कसं आहे याचं जरा थोडक्यात बघूया. जीव जो आहे तो सर्व पाशांनी बांधलेला असल्यामुळे स्वतःला अल्पज्ञ समजतो. मी म्हणजे मला काहीच कळत नाही, मी अज्ञानी आहे, मी अल्पज्ञ आहे, वगैरे वगैरे. जीव जो आहे तो अल्पज्ञ समजतो स्वतःला. ईश्वर जो आहे तो सर्वज्ञ आहे, कारण तो सगळ्या ब्रह्मांडावरती त्याची सत्ता असते. त्याची सत्ता असल्यामुळे तो सर्वज्ञ आहे, त्याला सगळीकडचं सगळं कळतं. जीव अल्पज्ञ आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे. पण मग परब्रह्म जे आहे ते ज्ञानरूपच आहे. ज्ञानरूप म्हणजे ज्ञानच आहे. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे परब्रह्म. त्याच्यापासून ही अनंत ज्ञानं निर्माण झालेली आहेत. त्यामुळे ते ज्ञानरूपच आहे. जीव हा करता आहे, कारण मी केलं ही भावना त्याच्यामध्ये या पाशामुळे तो गुंतलेला असल्यामुळे, बद्ध असल्यामुळे त्याच्यामध्ये निर्माण होते. जीव हा करता आहे, ईश्वर करविता आहे. बरं, ईश्वराची सत्ता त्या जीवावरती आहे, त्यामुळे ईश्वर करविता आहे. लाख जीवाने ठरवलं की मी याहूं करीन आणि मी त्याहूं करीन, पण ईश्वर सत्ता आहे, त्यामुळे त्याच्या मनात असल्याशिवाय जीवाला काहीही करता येत नाही, कारण तो त्या जीवावर ईशन करत असतो. त्यामुळे ईश्वर हा करविता आहे. म्हणून आपण म्हणतो करता करविता वेगळाच आहे, तो ईश्वर आहे. पण मग तो जो ईश्वर आहे तर मग ब्रह्म करुणी अकर्ता आहे. करुणी अकर्ता आहे म्हणजे परब्रह्म जे आहे ते ईश्वराला सगळी शक्ती देतं. म्हणून शक्तीसहित सोपाधिक परब्रह्म म्हणजे ईश्वर. म्हणून ब्रह्म त्याला फक्त शक्ती पुरवत असतं. ती शक्ती कशी अंमलात आणायची आणि ईशन कसं करायचं हे मात्र ईश्वर स्वतः ठरवत असतो. पण तो दिलेल्या शक्तीमध्येच कार्यरत असतो, त्यापेक्षा जास्त शक्ती त्याला मिळत नाही. ती शक्ती प्रदान किती करायची, कधी करायची, कोणत्या वेळेला करायची हे मात्र परब्रह्माचं काम आहे. त्यामुळे परब्रह्म फक्त शक्ती प्रदान करतं. त्यामुळे जीव हा करता आहे, ईश्वर हा करविता आहे आणि ब्रह्म अकर्ता आहे. जीव अल्पज्ञ आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे, ब्रह्म ज्ञानरूप आहे. जीव साकार आहे, कारण त्याला नामरूप आहे. ईश्वर जो आहे तो सगुण साकार आहे, तोही साकार आहे, कारण ईश्वराला आम्ही वेगवेगळी नामरूप दिलेली असतात. शंकर आहे, पार्वती आहे, राम आहे, कृष्ण आहे, अशी ईश्वराला नावं दिलेली असतात. त्यांच्या काही कृती आपण म्हणजे सगुण साकार, सगुण निराकार असे वगैरे जे देव सांगितले आहेत त्यापैकी ईश्वर सगुण साकारच आहे. आणि ब्रह्म निर्गुण निराकार आहे. तिथे निर्गुण आहे, पण मग तो जो एवढी सगळी शक्ती प्रदान करतो, तो जो सगळे एवढे गुण प्रत्येकाला देत असतो, मग त्याला निर्गुण कसं काय म्हणणार? तर समर्थांनी निर्गुणाची व्याख्या केलेली आहे. निर्गुण म्हणजे बहुगुण. त्याच्यामध्ये सगळे गुण आहेत. जे जे चराचरामध्ये आहेत ते सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत, चांगले वाईट दोन्ही. हे सगळे त्याच्यामध्ये आहेत, पण तो त्याचा वापर कुठेही करत नाही. ते शांत निवांत राहिलेले आहेत, साम्यावस्थेत आहेत. ते त्याच्यामध्ये आहेत, पण ते साम्यावस्थेत आहेत, बहुगुण. आणि हे प्रदान करतो त्यावेळेला ते आपली सगळी शक्ती त्या शक्तीला देत असतो, त्या मायेला देत असतो, आणि मग माया ती शक्ती सर्वांना वाटत असते. असं हे खरं म्हटलं तर निर्गुण निराकार असलेलं परब्रह्म आहे.
जीव साकार आहे, ईश्वर सगुण साकार आहे, ब्रह्म निर्गुण निराकार आहे. जीव सुखदुःखी आहे, सुखी पण आहे, दुःखी पण आहे. त्याला सुखदुःखाच्या हेलकाव्यावर तो बसलेला असतो. पण हे सगळं बघताना ईश्वर मात्र साक्षी आहे आणि ब्रह्म सुखरूप आहे. आता जीव सुखदुःखी असं म्हटलेलं आहे, कारण जीव जो आहे तो जसं एका उपनिषदामध्ये, मुंडक उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे, की खालच्या फांदीवर एक पक्षी आणि वरच्या फांदीवर एक पक्षी बसलेला आहे. आता हा खालच्या फांदीवरती बसलेला पक्षी जो आहे तो इकडे तिकडे तिकडे इकडे फिरतोय. आणि कसा फिरतोय, फळ कुठे आहे, कुठलं फळ आहे, मग हे आंबट आहे, ते गोड आहे, आपापच त्याला त्याचे भोग भोगावे लागतात. म्हणून तो सुखी किंवा दुःखी असतो. गोड फळ मिळालं तर सुखी होतो, वाईट फळ मिळालं तर तो दुःखी होतो. म्हणजे तो सुख दुःख दोन्ही भोगणारा तो जीव आहे. पण त्याच्याच वरती थोडा एक पक्षी बसलेला आहे, तो मात्र साक्षी आहे. तो ईश्वर साक्षी स्वरूपात आहे. हा पक्षी त्याला म्हणतो, ये ना खाली, अरे बघ ना कसं मस्त मस्त फळं आहेत. तो म्हणतो, तुझं तू खा, मी बघतो, मी फक्त बघतो तुझ्याकडे. आणि तो साक्षी रूपाने जसजसा हा पक्षी वरवर उडत फांद्यांवरनं चढत जातो, त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की ही सुखदुःखाची फळं मीच माझी निर्माण केली आहेत आणि मीच माझी भोगतोय. त्याच्याऐवजी तो हळूहळू वरती उपासनेने वरती आसनस्थ होतो आणि वरती ज्या वेळेला तो जातो, उपासनेच्या सहाय्याने, साधनेच्या सहाय्याने, समाधी सहाय्याने, वेगवेगळ्या प्रकारे तो जेव्हा वरती जातो त्यावेळेला मात्र तो त्या ईश्वराशी एकरूप व्हायला सुरुवात होते. अर्थात ईश्वराशी एकरूप होणं म्हणजे ब्रह्म मिळणं नव्हे, ब्रह्मदर्शन नव्हे किंवा ब्रह्मज्ञानही नव्हे. ते सुद्धा ईश्वर हा सुद्धा सोपाधिक आहे, तो मायेतच येतो, हे आपण बघितलेलं आहे. पण ब्रह्म सुखरूप आहे, त्याच्याकडे सुखच सुख आहे. तिथे सुखाच्या सापेक्षतेने येणारं दुःख नाही, सतच्या सापेक्षतेने येणारं असत नाही, चितच्या सापेक्षतेने येणारं अचित नाही. त्यामुळे तो सुखरूप, आनंदरूप आणि ज्ञानरूपच आहे. अशा तऱ्हेने जीव, ईश्वर आणि परब्रह्म यांच्यामध्ये फरक आहे. म्हटलं तर परब्रह्म म्हणजेच आत्मतत्व, ईश्वरही त्याचंच आत्मतत्व आणि त्याचंच आणखीन पुढचं हे म्हणजे जीव. पण जीव जास्त बद्ध झालेला आहे, ईश्वर हे त्याचं प्रतिबिंब आहे आणि प्रत्यक्ष ब्रह्म हे त्याचं बिंब आहे. अशा तऱ्हेने हा फरक आहे. जीव क्षरपुरुष आहे, नश्वर आहे, ईश्वर अक्षरपुरुष आहे आणि ब्रह्म उत्तम पुरुष आहे. त्यामुळे जीव शिव हे सर्व मायेच्याच प्रांतात येतात. ब्रह्म मायातीत आहे. अशा तऱ्हेने आपल्याला समर्थांनी त्यातला फरक समजावून दिलेला आहे. आता याच्यानंतर ते असं म्हणतात, माया मनास चाळक, माया बुद्धीस व्यापक, माया एकी अनेक, ऐसे बोलणे श्रीराम. जेव्हा माया मनास चाळक, माया बुद्धीस व्यापक. आता मायेप्रमाणे जे मन आहे त्याला ती चालना देत असते माया, तीच माया बुद्धीलाही चालना देत असते. म्हणजे माया एकी अनेक ऐसे बोलणे. जेव्हा माया सद्विद्येमध्ये असेल तेव्हा ती भगवंत चिंतन करते, लोककल्याणाच्या गोष्टी करते. पण माया जर अविद्येमध्ये असेल तर विपरीत कर्म करते. त्यामुळे हे शरीर अविद्येकडे वापरायचं का सद्विद्येकडे वापरायचं हे आपलं आपणच ठरवायचं. स्फुरेविषयी कल्पना ते अविद्या. कल्पना करणं ही माणसाची एक शक्ती आहे. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी असं समर्थ सांगतात. तर ही कल्पना करताना सुद्धा कोणती कल्पना करायची? स्फुरेविषयी कल्पना ते अविद्या. वेगवेगळ्या विषयातल्या कल्पना करणं. म्हणजे विषय हा शब्द पण असा तयार झालेला आहे की ज्याच्यामध्ये मुळातच विष आहे, जे आपल्याला सतत आसक्त करत राहतं.
अशी ही स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, त्या अविद्येकडे जायचं का स्फुरे ब्रह्म ते जाण माया सुविद्या, त्या परब्रह्माकडे जायचं हे आपलं आपणच ठरवायचं आहे. त्यामुळे शरीराची गाडी विद्या आणि अविद्येकडे नेणारं कोण आहे? मन आहे. मनतेची माया. कारण अविद्येकडे नेणारं मनच आहे, विद्येकडे नेणारं पण मनच आहे. म्हणून माया म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, मन म्हणजे माया असंच म्हटलेलं आहे. बंधनात अडकवणारी पण माया आहे आणि त्यातून सोडवणारी पण मायाच आहे. कारण मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. देह किंवा मनच मुळामध्ये जे देहाला प्रवृत्त करतं. त्यामुळे मन स्वैर सोडलं तर आपण निश्चितपणे विषयांमध्ये गुंतून जातो आणि आपल्याला नरकाची प्राप्ती होते. पण मन संयमात ठेवलं तर स्वर्गाची प्राप्ती होते. तोही याची डोळा, याची देही याची डोळा. कारण माया म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, मन हेच माया आहे. जेव्हा मनात विचार सुरू होतात तेव्हा माया सुरू होते. हे विचार तर रंग चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे असतात. सत्य आणि मिथ्या ही तिची दोन रूपं आहेत. सत्य हा ब्रह्माचा संकल्प आहे, तर मिथ्या हा मायेचा संकल्प आहे. त्यामुळे या दोन्ही कल्पना मनच करतं. मन मायेच्या कक्षेमध्ये येतं तेव्हा चांगले विचार सत्वगुणी विचार करतं, तर वाईट विचार तमोगुणी विचार हे अविद्येमध्ये येतं त्यावेळेला करतं. आणि हे मिश्रित विचार जे आहेत ते मात्र रजोगुणामध्ये येतात. त्यामुळे आपण विद्या अविद्या या भ्रमामध्ये पडतो आणि मूळ परब्रह्मापासून दूर जातो. म्हणजे बघा, नृत्यामध्ये एखादी नर्तकी आपल्या अंगावर उत्तम वेशभूषा घालते, केशभूषा करते आणि दागदागिने घालून एक उत्तम पदन्यास करते, नृत्य करते. त्या नृत्यामध्ये तिच्या डोळ्यातले कोमल भाव, मुखकमलावरती असणारा लढिवाळ भाव, पायांचा पदन्यास, त्याला बांधलेले घुंगरू, त्यातील गुंजारव हे सर्व प्रगट करून ती समोरच्या बसलेल्या श्रोत्याला आपलंसं करते. तशीच ही मायासुद्धा वेगवेगळ्या ढंगात आणि वेगवेगळ्या अंगात आपल्यापुढे प्रगट होते आणि आपल्याला आसक्त करून टाकते, आपल्याला भुरळ पाडते. वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या विषयांची भुरळ घालून जीवाला विषयात गुंतवत असते. थोडक्यात माया ही त्या परब्रह्माची शक्ती आहे. त्यामुळे ती त्याच्याप्रमाणे अमूर्त आहे, अनंत आहेच आहे. कारण ती त्याचं स्पंदन आहे. त्यामुळे ती अनंतही आहे. ती सुप्तपणे त्याच्यामध्येच होती. ती जागृत झाली आणि ती कार्याला लागली. तिच्यामुळे हे विश्व दृश्य स्वरूपामध्ये प्रगट झालं. शक्ती स्वरूपाने परमात्मा अनेकपणाने विश्वामध्ये विलास करू लागला. माया त्याला अनेक रूप आणि गुण आणि नाम देते. सतत काहीतरी घडामोडी करत राहते. घडणे म्हणजे निर्माण होणे आणि मोडणे म्हणजे नाश करणे. म्हणजे घडणे आणि मोडणे अशी करणारी, घाडामोडी करणारी ती माया. मायेलाच विज्ञानामध्ये किंवा शास्त्रामध्ये एनर्जी असं म्हटलेलं आहे. आणि एनर्जी नेव्हर डाईज बट ट्रान्सफॉर्म. त्यामुळे ही एनर्जी आहे ही कधी नष्ट होत नाही, ती रूपांतरित होते असं म्हटलं जातं. हे एकच तत्त्व आहे खरं म्हणजे. दोन्ही हे वेगवेगळे नाहीत. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सांगण्यामागचा उद्देश आहे की आपण फक्त छापा घेतला आणि कोणाला दाखवला तर ते नाणं चालणार नाही. मागच्या बाजूला काहीच नाही आहे. आणि फक्त काटा घेतला आणि मागच्या बाजूला छापा काहीच नाही, पूर्ण गुळगुळीत नाणं आहे, तरी पण ते चालणार नाही. छापा आणि काटा हे दोन्ही असलेलं विविक्षित पद्धतीने मांडलेलं असं जे असतं ते नाणं असतं. त्यामुळे इथे माया आणि ब्रह्म हे सुद्धा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे ते एकमेकांवरती अवलंबूनच आहेत. आणि हे एकमेकांवरती अवलंबून असणारे जे तत्त्व आहे ते तत्त्व मात्र एकच आहे. भले छापा एका बाजूला आहे, काटा एका बाजूला आहे, पण नाणं मात्र एकच आहे. तसं हे तत्त्व एकच आहे. कधी ते ऊर्जा म्हणून येतं, कधी जडस्वरूपात येतं, तर कधी तत्त्व म्हणून प्रगट होतं.
अशी ही माया महान आहे. मायेच्याच सहाय्याने परब्रह्मापर्यंत पोचायचं आहे. म्हणून समर्थांनी आत्मारामामध्ये मायेचा आदर केलेला आहे. नाहीतर जनरली अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये माया नाहीच अशा पद्धतीने मांडणी केली जाते. पण समर्थांनी मात्र मायेचा आदर केलेला आहे. शिष्य अज्ञानी आहे, तो हे सगळं जग सत्य मानतोय. अजूनही शिष्याच्या मनात शंका आहेत, त्या दूर करताना समर्थांनी मायेची महती सांगितली. तिची महती अशासाठी सांगितलेली आहे, तसंच तिला छळणारी असं सुद्धा म्हटलेलं आहे. मायेच्या आहारी आपण गेलो आणि मायेमध्ये फसलो तर ती आपल्याला त्रासच देते. पण तिच्यावरती आपण ताबा मिळवला आणि तिचा योग्य तो उपयोग करून घेतला, तिला आपल्या ताब्यात ठेवलं, तर मात्र ती उपयुक्तच आहे. ती कशी उपयुक्त आहे हे सांगतानाही समर्थ तिचं आदर करून ते सगळं सांगतात. माया ही त्या परब्रह्माची शक्ती आहे. त्यामुळे त्याच्याप्रमाणे ती अमूर्त आहे, अनंत आहे, सुप्त आहे, जागृत आहे आणि ती कार्याला पण लागली. सुप्त कधी होती? ती त्याच्यातच होती तोपर्यंत सुप्त होती. पण ज्या वेळेला मूळ माया म्हणजे आणि नंतर जेव्हा ती गुणक्षोभिणी झाली त्यावेळेला ती जागृत झाली आणि कार्याला लागली. तिच्यामुळे हे दृश्य विश्व किंवा अदृश्य दृश्य असं हे विश्व प्रगट झालं. त्यात शक्तिस्वरूपाने ती आणि आत्मस्वरूपाने परब्रह्म परमात्मा हे दोघंही त्याच्यामध्ये स्थित झाले आणि विश्वामध्ये अनेकपणाने विलास करू लागले. एकाचे अनेक झाले, एकोहम बहुश्याम. हे रूप त्याला प्रगट झालं, त्याला नाम दिलं गेलं, म्हणून नामरूप धारण करणारी ती माया असं म्हटलं जातं. माया त्याला अनेक रूप आणि गुण देते. हे जसं आहे तसं मायेचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, माया देहास चालवी, माया शब्दास बोलवी, माया दृश्यास दाखवी, नेत्री रिघोनिया श्रीराम. मायेनेची माया चाले, मायेनेची माया बोले, मायेनेची माया हाले, वायुरूपे श्रीराम. जी प्राणशक्ती आहे मनुष्याचे सर्व व्यवहार करते. कारण जोपर्यंत मनुष्यामध्ये प्राण आहेत तोपर्यंत तो सगळी हालचाल करू शकतो, बोलू शकतो, वावरू शकतो, पाणी पिऊ शकतो, खाऊ शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. म्हणजे मनुष्याचे सर्व व्यवहार करते ती प्राणशक्ती रूपाने जी आहे ती सुद्धा मायाच आहे. ती शक्ती पंचभूतात पण आहे. आकाशात वायू, वायूतून अग्नी, अग्नीतून पाणी म्हणजे जल, जलातून पृथ्वी अशी पंचभूतं निर्माण झाली. त्याचाच देह बनलेला आहे. त्यामुळे ती शक्ती देहाला सुद्धा प्राप्त झालेली आहे. परब्रह्मापासून माया निर्माण झाली, ती मूळ माया. मायेच्या निर्मितीमुळे परब्रह्मावर काहीही परिणाम निर्माण झाला नाही. आपल्या आतमध्ये स्पंदन झालं तर आपल्या देहावरती त्याचा वेगळा परिणाम होत नाही. आपण देहातनं काही जाड झालो, बारीक झालो असं होत नाही. त्या स्पंदनामुळे आनंद किंवा दुःख होणं हा भाग वेगळा आहे. पण हे मायेच्या निर्मितीमुळे परब्रह्मावर काहीही परिणाम होत नाही. जसं आभाळ आलं तरी आकाशावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. आपोआप ते जे ढग असतात ते निघून जातात. अशी ही माया दोन रूपात प्रकृती आणि पुरुष अशी विभागली गेली. दृश्य विश्व तयार झालं तरी परब्रह्म आहे तसंच आहे, निर्गुण निराकारच आहे. मायेत जाणीव असते, ती जाणीव वायुरूप असते. हा विचार दासबोधामध्ये आलेला आहे. मायाच हे दृश्य डोळ्यांकरवी दाखवते, शब्दातून बोलायला सांगते, देहाचे चलनवलन करते. देहही मायेचा करवून घेणारी ही माया मायाच कार्य करते. मायाच कार्य करण्यास उद्युक्त करते, तीच हालचाली करते आणि करण्याची शक्तीही देते. माया म्हणजे प्राणरूप आहे आणि प्राण हे वायुरूप आहेत. त्यामुळे परब्रह्म, मूळ माया या दोन संकल्पना स्पष्ट झाल्या की दृश्य आणि अदृश्य सर्व पसारा मायेच्याच सदरात मोडतो. मग त्या मायेची नावं कोणतीही असू देत, कितीही असू देत.
प्रकर्षाने कृती करणारी म्हणून तिला आपण प्रकृती म्हणतो, तर सृजन करते ती सृष्टी म्हणतो. आणि जे स्पंदन त्याच्यामध्येच निर्माण झालं आहे, ज्याला आपण मूळमाया आत्तापर्यंत म्हणत होतो, ती मूळमाया म्हणजेच निजा असं तिला म्हटलं जातं. त्याच्या आत निज, त्याच्या आतच उत्पन्न झालेली ती निजा. अशा पद्धतीने मायेची अनेक नावं आहेत. तीही दासबोधामध्ये आपल्याला सांगितलेली आहेतच. गुणक्षोभिणी माया म्हणजे ती अष्टधा प्रकारे तयार जी होते, सत्व रज तम या 3 गुणांनी जी तिथे क्षोभनं होतं ते प्रगट व्हायला लागतात, ती गुणक्षोभिणी. आणि तिच्यामध्ये पंचभूतांचं मिश्रण झालं किंवा आपोआपच ती अष्टधा प्रकृती. अशी प्रत्येक वेळी तिची नावं वेगवेगळी असतात, पण ती माया एकच आहे. आणि सर्व माया नाशिवंतच आहे, हे खरं आहे. पण मूळ माया ही नाश पावत नाही, ती त्याच्यामध्ये विलीन होते. म्हणून ती कधीही नाश पावत नाही, हे निश्चित आहे. ती शेवटी परब्रह्मामध्ये विलीन होते. ती आपल्याला परब्रह्मापर्यंत घेऊन जाऊ शकते. म्हणून प्रकृती, गुणक्षोभिणी, अष्टधा प्रकृती आपलं अशा ज्या सगळ्या मायेची वेगवेगळी रूपं आहेत, त्या मायांना आपण पार करूनच जावं लागतं. पण मूळ मायेमध्ये आपल्याला एकरूप व्हावं लागतं. ते एकरूप झाल्यावरती ती परब्रह्मात आपल्याला विलीन करते. अशा तऱ्हेने या मायेचं गुणवर्णन समर्थांनी केलेलं आहे. आता शिष्यालाही काही प्रश्न पडलेले आहेत. ते कोणते प्रश्न पडलेत हे आपण पुढच्या वेळेला बघू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.